नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पोटाचे आजार आणि आयुर्वेद. पोटाचे आजार म्हणताना आपण फक्त पोट हा अवयवास घेणार नाही आहोत, तर मुखापासून गुदापर्यंत संपूर्ण अन्नवह स्रोतच आहे ह्या विषयावर माहिती करून घेणार आहोत. आयुर्वेदामध्ये काय खावं, कसं खावं, केव्हा खावं, ह्याचबरोबर केव्हा खाऊ नये आणि कोणत्या ऋतूमध्ये कसा आहार असावा या सर्व विषयांवर शास्त्रोक्त माहिती आढळते. आणि म्हणूनच या पोटाच्या आजारांवर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, औषधी चिकित्सेमध्ये आयुर्वेदाच्या काय सांगितलेलं आहे, विशेष करून पंचकर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, या सर्व विषयांवर आपण माहिती करून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर समीर जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेली 30 वर्ष ते मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे यशस्वीरित्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे ते चीफ आयुर्वेद कन्सल्टंट आहेत. कॅन्सर, हृदरोग, किडनी डिसीजेस, वंध्यत्व आणि क्रिटिकल इलनेसेस या विषयांमध्ये, या रोगांमध्ये चिकित्सेसाठी त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शक हो, पोटाचे आजार आणि आयुर्वेद ह्या विषयावर जर तुम्हाला आमच्या तज्ज्ञांना काही प्रश्न विचारायचे असतील, आमच्याशी काही मत सहभाग करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घ्या. 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे नंबर आहेत 24908050. आमचा दुसरा नंबर आहे 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त फोन्स घेण्याचा आम्ही कार्यक्रमात जरूर प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणार आहोत, ह्याची आपण नोंद घ्यावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज जो आपला विषय आहे पोटाचे आजार, तर ह्या विषयी आपण विशेष घेण्याचा म्हणजे हा विषय घेण्याचा का ठरवलं? याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की पोटाच्या संबंधाने कोणत्याही गोष्टीचा विचार जर पूर्ण केला गेला तर मग संपूर्ण तब्येत, मनाची आणि शरीराची जी प्रकृती आहे ती व्यवस्थित मेंटेन केली जाऊ शकते. कारण जठराग्नी जो आहे त्याला वैश्वानर असं म्हटलेलं आहे, म्हणजे भगवान विष्णूचं रूप त्याला दिलेलं आहे. आणि तो आपल्या गृहिणी किंवा डिओडेनो नावाचा जो भाग आहे तिथं तो अभिव्यक्त होत असतो. तर त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली गेली तर शरीराला आणि मनाला होणारे आजार जे आहेत ते कमी प्रमाणात उत्पन्न होतात किंवा झालेले असतील तर पटकन बरे करता येऊ शकतात. आणि लोकांना असं वाटतं की पोटासाठी आपण सगळं कमवतोय तर खाऊन पिऊन सुखी राहावं, पण वस्तुस्थिती तशी नसून हितंभूक असं सांगितलेलं आहे. मितंभूक म्हणजे कमी प्रमाणात खायला पाहिजे, हितकर खायला पाहिजे, आणि ऋतंभूक म्हणजे ऋतूनुसार खायला पाहिजे, हे आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आज आपण जो विषय घेतला तो पोटाच्या संबंधाने घेतला की ज्याचं रिफ्लेक्शन हे मनावरती आणि शरीरावरती नक्की येणार आहे. मग तुम्ही आध्यात्मिक साधना करत असाल, तुम्ही कोणत्या कंपनीचे मोठे डायरेक्टर असाल, तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, वैद्य असाल, आणखी काही असाल, तर तुम्हाला तुमच्या पोटाची जर काळजी घेता आली तर तुमचं करिअर जे आहे ते व्यवस्थित यशस्वी होऊ शकतं आणि तुमचं ध्येय जे आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला मिळू शकतं. नाही, बरोबर सांगितलं तुम्ही सर. कारण अनेक वेळेला आपण काय होतं, अतिशय उच्च शिक्षित असतो, पण नेमका आहार काय करावा याविषयी अनभिज्ञताच असते समाजामध्ये. आपण बघतो तर काय खातो वगैरे ह्याच्यावर काहीही विचार केलेला नसतो. त्यामुळे हा विषयाचा खूप महत्त्वाचा आहे सर. सर, पोटाच्या आजारामध्ये मंद लक्षणं कुठची असू शकतात? पहिलं त्याच्यात असं होतं की पोट बिघडलेलं आहे हे लोकांना समजायला वेळ लागतो. कारण जिभेच्या लवल्यापुढं किंवा जिभेच्या पुढं लोकांना आपल्या तब्येतीची किंवा आपल्या शरीरात होणाऱ्या लक्षणांची जी अभिव्यक्ती आहे ती समजत नाही असं होतं. पण तरीसुद्धा लोकांच्या असं लक्षात यायला लागतं की जेवल्यानंतर पोट डब होतं, गुडगुड आवाज येतो, पोट शिंकाळ्यासारखं व्हायला लागतं, गॅसेस व्हायला लागतात, घाण वासाचे गॅसेस व्हायला लागतात, जेवलं की शौचाला जावं लागतं, आव पडायला लागते, मोशनला जाण्याची फ्रिक्वेन्सी आहे संडासला जाण्याची ही वाढायला लागते, काही वेळेला शौचालाच व्यवस्थित होत नाही, काही वेळेला खडा होतो, काही वेळेला रक्त पडतं, अशी अनंत वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं असतात. आणि ही एका दिवसात कधी पटकन होत नाहीत, हळूहळू ती येत असतात. पण लोक प्रज्ञाप्राद करतात, ते बुद्धी सांगत असते मनाला की हे खाऊ नकोस, आणि हे आपल्याला पचत नाही हेही माहीत असतं. पण जिभे खातर आणि आपल्या मित्रमैत्रिणीच्या आग्रहाखातर
कोणत्याही वेळेला अवेळी असं जेवण केलं जातं आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो पोटावरती येतो. बरोबर. म्हणजे जिभेवर जसं आपण बोलताना काळजी घेतली पाहिजे तसं जेवताना पण अगदी नक्कीच बरोबर. काळजी घेतली बरोबर आहे. पाहिजे. सर, जेव्हा आपण पोटाचे आजार म्हणतो तेव्हा मुखापासून गुदापर्यंत पूर्ण अन्न व स्रोतसाचे आजार असतात. नेमके आजार कोणकोणते असतात? असं आहे की तोंड येणं हा आजार जो आहे ना तो सुद्धा पोटाच्या संबंधाने असतो आणि शौचाच्या मार्गामध्ये आतमध्ये मूळव्याधीचे कोंब येणं हे सुद्धा पोटाचंच दुखणं आहे. ह्याच्यासाठी व्हायला काय लागतं तर अन्न पचण्याची जी प्रक्रिया आहे ती पहिल्यांदा जठरामध्ये 2 तास साधारण चाललेली असते. त्याच्यानंतर मग हळूहळू गृहिणीमध्ये किंवा ड्युओडेनममध्ये अन्न जातं, तिथं 2 तास चालते आणि नंतर मोठ्या तड्यामध्ये ज्याला संस्कृतमध्ये पक्वाशय म्हणतो त्या ठिकाणी चाललेली असते. तर ह्या तिघांच्या ठिकाणी चाललेले हे जे अन्नाचे अवस्था पाक आहेत बदलणं, ह्याच्यामध्ये जर काही इन्सल्ट झाला, ह्याच्यात जर काही फेरफार झाले किंवा विकृती आली तर माणसाला वेगवेगळी लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात. तर त्यात पहिलं लक्षण आत्ता मगाशी म्हटलं तसं मूकपाक किंवा तोंडाला कडसर चव येणं, खूप लाळ सुटणं, मळमळणं, पोट जड वाटणं, त्याच्यानंतर ॲसिडिटीसारखी लक्षणं, पोटात जळजळ होणं किंवा ढेकरा फार यायला लागणं. म्हणजे एका तासाला जवळजवळ 30-40 ढेकरा देणारे लोक बघतात. त्याला ऊर्ध्ववात असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे किंवा अत्युद्गार असं त्याला म्हणतात. किंवा गॅसेस खूप होणं, गॅसेस खूप सतत पास होत राहणं, पोट डंबरल्यासारखं वाटणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवहारामध्ये वेगवेगळ्या पद्धती दिसतात आणि त्याचं संस्कृत नाव किंवा डॉक्टरांच्या भाषेतली नावं ही वेगवेगळी असू शकतात. बरोबर आहे. सर, आयुर्वेदानुसार पोटाच्या आजारांचा नेमका कशाशी संबंध लावता येतो? ह्याचा निसंशयपणे संबंध जो आहे तो भुकेशी आहे आणि भुकेचा संबंध हा आहाराशी आहे. आणि लोकांना हे समजत नाही की आपण तब्येत चांगली राहण्यासाठी खायला पाहिजे, आपण एन्जॉयमेंटसाठी जेवायला नाही पाहिजे. अन्न या संस्कृत शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं त्याला अन्न असं म्हटलं जातं. याचाच अर्थ असा आहे की विनाकारण आणि आततायी पद्धतीने आणि चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने जर अन्न खाल्लं गेलं तर शरीराला निश्चित त्याचा त्रास भोगावा लागतो. कारण काय, अन्न जे आहे ते आपलं वागणं जे आहे ते पिणं जे आहे पाणी किंवा इतर पेय पदार्थ ह्याच्यातून आपल्या शरीराचं बॉडी बिल्डिंग जे आहे ते होत असतं. आजार जो आहे तो काही आकाशातून पडत नसतो. तर आपलं खाणं पिणं वागणं जर व्यवस्थित ठेवलं गेलं प्रकृतीला अनुलक्षून, जवळच्या वैद्याला जाऊन आपण आपली प्रकृती तपासून घ्यावी, आपल्याला काय खायला प्यायला योग्य आहे, आपण कसं वागायला पाहिजे, कोणत्या ऋतूमध्ये कसं वागायला पाहिजे याचा जरूर विचार प्रत्येक माणसाने करायला पाहिजे आणि त्या अनुरोधाने त्यांनी जेवणाचा जो भाग आहे तो व्यवस्थित पहिले सुधारून घ्यायला पाहिजे. निश्चितच. आपण या जेवणाचा जो भाग आहे हा तुमच्याकडनं जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. सर, मनोज कांबळे प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. नमस्कार मनोजजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझं पोट नेहमी गॅस राहते मॅडम हा पोटामध्ये हा हा आणि आव पडते बघा. बरोबर. हा. बाकी काही सर विचारायचंय त्यांना? वय किती आहे? वय किती आहे? ते नेहमीचा त्रास आहे. वय किती आहे तुमचं? वय माझं आता 24 रनिंग आहे मॅडम. बरं, निश्चित. तुमच्या प्रश्नाला सर जरूर उत्तर देतील. सर, काय सांगाल त्यांना? आता वय इतकं लहान असताना पोटाच्या तक्रारी येऊ नयेत. इतक्या लहान वयात जर येत असेल तर एक तर पाण्यामध्ये चुकीचा भाग, पाण्याचा जो शुद्धीचा भाग आहे तो बघितला जात नसावा, ही पहिली गोष्ट. लहानपणी जर त्यांना टायफॉईडसारखं किंवा काविळीसारखं दुखणं झालेलं असेल तर स्थानवैगुण्य किंवा ज्याला लो व्हायटॅलिटी टिश्यू म्हणतात ते जर त्यांच्या पचनसंस्थेमध्ये कुठं राहिलेलं असेल तर असा त्रास होऊ शकतो. किंवा जेवणाच्या संबंधाने त्यांच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या बघायला पाहिजेत. म्हणजे अवेळी जेवण होणं, जेवल्यानंतर झोपणं, आंघोळ न करता जेवणं किंवा रात्री जागरण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा भाग म्हणजे व्यसनं काय आहेत हे बघितलं जायला पाहिजे. तंबाखू किंवा चहासारखं जर व्यसन असेल तर पिष्टमय पदार्थाचं पचन होत नाही आणि पोटाच्या संबंधाने आवेचा तक्रार हा त्रास हा सुरू होऊ शकतो. तर हे सगळं लक्षात घेतलं तर त्यांनी काही गोष्टी महत्त्वाच्या करणं गरजेचं आहे. ते म्हणजे पाणी जे आहे ते उकळून प्यावं. बिस्लरी किंवा ॲक्वागार्ड किंवा इतर केंटचं वगैरे ह्या पाण्याला काही अर्थ नाही. त्यात अग्निसंस्कार नाही आहे. अग्निसंस्कार झाला तर ते पाणी प्री डायजेस्टेड होतं, आधीच अग्नीकडनं पचवलं जातं आणि मग शरीरामध्ये गेल्यानंतर ते पाणी जे आहे ते व्यवस्थित पचवून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हा पहिला भाग झाला. दुसरं, जेवत असताना टी व्ही बघणं, मोबाईलवरती बोलणं हे विषय नाही असायला पाहिजेत. जेवताना जेवणावरतीच लक्ष असायला पाहिजे. अन्न चवून चवून खायला पाहिजे आणि तोंडाला भांड लावून पाणी प्यायला पाहिजे. वरनं गटागटा पाणी जर प्यालं तर एअर कॉलम दाबला जातो आणि पोटामध्ये गॅसेस उत्पन्न होतात. प्रकृतीनुसार मग त्यांना जर गहू पचत नसेल तर त्यामध्ये ओवा जो आहे तो गव्हाच्या पोळीबरोबर घ्यायला पाहिजे त्यांनी. आणि भाकरी खाणं हे त्यांनी जास्ती चांगलं आहे. जेवताना थोडं थोडं पाणी प्यावं आणि मग त्याच्याबरोबर कुटजारिष्ट किंवा कुटजनवटी किंवा रसपरपटी अशी जी औषधं आहेत ती जवळच्या वैद्याकडनं ते घेऊ शकतात. बरोबर. सर, फारच छान सांगितलं तुम्ही. मला वाटतं मनोजींना नक्कीच याचा फायदा होईल. मला सांगा की पोटाच्या आजारांमध्ये आपण आहाराचं नेमकं नियोजन कसं करायचं असतं? मगाशी आपलं बोलणं राहून गेलं. बरोबर आहे. कसं आहे, चंद्र आणि सूर्य अशा निसर्गातल्या 2 शक्ती आपल्याला दिसतात आणि चंद्र हे आपल्या शरीरातल्या कफाचं द्योतक आहे, थंड आहे तो. आणि सूर्य म्हणजे आपल्या शरीरातली भूक आहे, अग्नी आहे, जठराग्नी आहे. त्यामुळे सूर्यास्त झाला की जेवायची परवानगी आयुर्वेद देत नाही
आणि 24 तासामध्ये 2 वेळेला भूक लागायला पाहिजे आणि 24 तासामध्ये एकदा शौचाला साफ व्हायला पाहिजे. हा जर नियम निसर्गाचा पक्का लक्षात ठेवला आणि हेच क्लॉक जे आहे ते परमेश्वराने आपल्या मेंदूमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या अनुरोधाने जर बघितलं तर एका दिवसामध्ये माणसाने 2 वेळा जेवायला हवं आणि एकदा शौचाला व्हायला हवी. याचाच अर्थ असा की 12 तासात 2 वेळा जेवण व्हायला पाहिजे, म्हणजे 6 तासानंतरच दुसरं अन्न खाल्लं जायला पाहिजे. वारंवार ही गोष्ट जी आहे ती योग्य हो सर. आणि नाही. आजकाल आपल्याला फॅड बघायला मिळतं की दर 3 तासांनी खाल्लं पाहिजे, दर 2 तासांनी खाल्लं पाहिजे आणि अगदी ठासून हे आपल्याला वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये बघायला मिळतं. तर मग हे कितपत बरोबर आहे? कसं आहे, पाश्चिमात्य लोकांचा अंधानुकर करण्याची आपल्या भारतीय लोकांना सवय आहे. म्हणजे आपल्या तर जीन्समध्ये घालून ठेवलं इंग्रज लोकांनी आणि आपली जरी गुलामगिरीतून त्या मुक्तता झाली तरी मानसिक मुक्तता काही झालेली नाही आहे. त्याचा हा परिपाक आहे. तर त्याच्यात असं होतं की तिथले लोक जे आहे ते थंड प्रदेशात राहतात, खूप थंडी तिथं असते, रेड वाईनसारखे पदार्थ ते पित असतात, त्यामुळे त्यांना वारंवार भूक लागते आणि ते पचू शकतं. पण हे सुद्धा त्यांना कायम पचणारं असं नाही आहे. काही वर्षानंतर त्यांनाही त्रास होतात. वेगवेगळ्या मल्टिपल स्क्लेरोसिससारखे आजार त्यांच्याकडे आहेत, मनाशी संबंधित अनेक मोठे आजार त्यांच्याकडे आहेत. तर हा सगळ्या त्या गोष्टींचा परिपाक आहे. तर ती विकतची दुखणी पुन्हा आपण भारतीय लोकांनी घेऊ नयेत असं वाटतं. आणि भारतामध्ये उष्णकटिबंधामध्ये आपण राहतो, तर साधारण 10 ते 1च्या दरम्यान सकाळचं जेवण व्हावं आणि संध्याकाळी 5 ते 7, फार फार तर 8 तर नाहीत. जेव्हा बाहेरच्या झाडांची पानं मिटतात, पक्षी झोपतात, अशा वेळेला जेवणाची वेळ संपलेली असते, हे माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा निसर्गाचा आवाज कधीतरी ऐकायला माणसाने शिकायला पाहिजे, शहरामध्ये राहून सुद्धा. तेवढं जरी केलं ना तरी औषधाची बिलं कमी यायला लागतील आणि आरोग्य चांगलं व्यवस्थित होऊ शकतं. जसं वाढतं शहरीकरण आहे तसं माणूस निसर्गापासून लांब गेल्यामुळे या चुकीच्या आहाराच्या पण सवयी आपल्याला जास्त जडलेल्या आहे. सर, आपण फोन घेऊया. राहुल सावंत प्रश्न विचारतायत सांगलीवरून. नमस्कार राहुलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार राहुल. नमस्कार, बोला. पोट साफ होत नाही. आमचं कसं असते, मी बँकेत आहे, 8 तास बैठे प्रकार आहे. काय? 8 तास बसूनच असते कामकाज आमचं. त्यामुळे पोट साफ होत नाही आणि किडनी आहे ना, किडनी जवळ दुखते. अच्छा, किडनी दुखते. आणि कसं झालंय, आतापर्यंत बीपीचा त्रास नव्हता आणि कशामुळे बीपीचा त्रास चालू झालाय? बरं, निश्चित राहुलजी, तुमच्या प्रश्नाला आम्ही जरूर उत्तर देऊ. मात्र कार्यक्रमात आत्ता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पोटाचे आजार आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत डॉक्टर समीर जमदग्नी. कार्यक्रमामध्ये शेवटी आम्ही डॉक्टरांशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक दाखवणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. आता ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी राहुल सावंत यांचा प्रश्न होता. सर, काय सांगाल त्याला? त्यांचा बैठा व्यवसाय असं त्यांनी सांगितलं आणि किडनीच्या ठिकाणी दुखतं, म्हणजे किडनीचं स्थान त्यांना माहिती आहे असं आपण गृहीत धरूया की नाभीच्या किंवा बेंबीच्या दोन्ही बाजूला आतमध्ये पॅरायटल गटरमध्ये किडनी असतात. तर त्या ठिकाणी दुखतं आणि 8 तास बैठक काम आहे. ह्या विषयीचा एक वेगळा विचार असा आहे की जो बुद्धिजीवी वर्ग आहे, डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत किंवा बँकर्स आहेत, यांच्यामध्ये काय होतं, डिसिजन मेकिंग करणाऱ्या लोकांना वृक्काच्या अस्मंतामध्ये दुखणं हे नेहमी सुरू होतं. त्याच्यावर मूतखड्याची सुद्धा कदाचित त्यांना तक्रार असू शकेल. आव असेल तर मूतखडा होणं हे बऱ्याच वेळा कॉमन होतं. वाया, आर्श किंवा मूळव्याध हे दुखणं येत असतं. तर ह्या वेळेला पोटाची तक्रार असताना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आता सांगितलं की ब्लड प्रेशर त्यांचं वाढलेलं आहे. तर ह्याचा निसंशयपणे मोठ्या तड्यातल्या पचनाशी संबंध असतो असं दिसतं. तर ती आव पचून जाणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी संध्याकाळचं जेवण बंद करावं आणि त्यावेळी भाजका अन्न खायला पाहिजे. दुपारचं एक वेळचं जेवण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी मगाशी सांगितलं तसं वापरायचं. सकाळी उठल्यानंतर भाताची पेज घ्यावी, संपूर्ण अंगाला तिळाचे तेलाचे मसाज करावेत. आणि ह्या ठिकाणी एक आपण वनस्पती आणलेली आहे, ही ब्राह्मी किंवा मंडूकपर्णी नावाची वनस्पती आहे. आपण ब्राह्मी या वनस्पतीविषयी आता जाणून घेणार आहोत. ब्राह्मी ही वनस्पती पाणथळ ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी जास्त उगवते. तर ही जी वनस्पती आहे ब्राह्मी मंडूकपर्णी ह्या पद्धतीची आहे. नीरब्राह्मी नावाची दुसरी अशीच एक वनस्पती असते, त्याची पानं थोडीशी वेगळी असतात. तर या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचं सिद्ध केलेलं तेल, म्हणजे याचं औषधी तेल जे ब्राह्मी तेल म्हणून मिळतं, त्याची शिरोधारा धरायची असते कपाळावरती. तर कपाळावरती शिरो धरल्यानंतर मन शांत होतं, त्याचा शरीरावरती सुदिंग इफेक्ट येतो आणि पोटाच्या संबंधांच्या ज्या तक्रारी आहेत त्या 80% या वनस्पतीच्या शिरोधाऱ्यांनी कमी येतात. शिरोधारा करत असताना बरेच लोक डाराडूर झोपतात 15 मिनिटामध्ये, असा अनुभव येतो. तर एक 20 ते 21 दिवस हे जर ह्याचा असा प्रयोग केला शिरोधारेचा, तर पोटाची दुखणी या लोकांची कमी येतात. एस्पेशली आत्ता ज्या मनोजीने फोन केलेला होता त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी पडेल. कारण मनाचा आणि शरीराचा संबंध आहे, मनाचा आणि आपल्या पचनसंस्थेचा संबंध आहे. तर हे त्यांनी करून बघावं. यांनी ब्लड प्रेशरही कमी येईल
आवही कमी होईल आणि इतर पथ्य जर पाळलं तर त्यांचा आजार औषधं न घेता सुद्धा कमी होऊ शकतो. निश्चितच सर. सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाष्पीभवन आणि उन्हाळ्याचा त्रास खूप होत असतो, म्हणूनच कैरीचं पन्ह, गूळ घातलेलं कैरीचं पन्ह सुद्धा तुम्ही नक्की पीत राहा आणि रेग्युलरली पीत राहा. सर, जेव्हा आपण पाण्याचा उल्लेख केला, तुम्ही म्हणाला मगाशी की गरम अगदी संस्कार केलेलं पाणी, तोंडाला पेला लावून प्यायचं पाणी, मला नक्की जाणून घ्यायची उत्सुकता आहे की पाणी आपण कसं प्यावं, कारण पाण्याविषयी अनेक गैरसमज असतात, पहिलं प्यावं नंतर प्यावं, काय सांगाल सर? एक तर असं आहे की तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये आणि तहान लागल्यानंतर तोंडामध्ये पाणी घोळून प्यायला पाहिजे. गटागटा प्यायलं तर तोंडातली तहान ही तशीच राहते आणि पोट तेवढं डब्बं होतं, त्यामुळे पाणी हे उकळूनच घेतलं जायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं की बिसलरीचं पाणी घेतलं किंवा इतर कोणतरी शुद्ध पाणी घेतलं तर ते व्यवस्थित घेता येतं असं आणि ते पिता येतं, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे की पाणी कोणत्याही बाटलीतलं घेतलं आणि जर ते शिळं असेल 1-2 दिवसाचं नव्हे तर महिने शिळं पाणी विकतचं बाहेरचं मिळतं. सर, या प्लास्टिकच्या बॉटल विषयी मी जाणून घेणार आहे. सर, एक फोन घेऊया त्याच्यासाठी. पुण्यावरून आपल्याला फोन आलेला आहे अनिल पोळ यांचा. नमस्कार अनिलजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मी अनिल पोळ बोलतोय हडपसर मधनं. हा बोला. माझा असा प्रश्न होता की माझ्या मित्राचा एक प्रॉब्लेम होता पोटाचा. त्यांनी भरपूर म्हणजे डॉक्टर मध्ये म्हणजे जेवण केल्याच्या नंतर किंवा नाही केलं तरी बी डेकर आहे नेहमी येत जातात. म्हणजे असे एक डेकर आल्याच्या नंतर दुसऱ्या डेकर मध्ये कमीत कमी 1 ते 2 मिनिटाचा जागी राहतो. म्हणजे असे कंटिन्यू डेकर येत राहतात. जेवण केलं तरी किंवा न केलं तरी अनुषपोट येतात. आणि डॉक्टरी इलाज भरपूर केला त्यांनी, 2-4 हॉस्पिटल चांगले केले, पण काय असं इफेक्ट जाणवलं नाही. औषध दिलं त्यानंतर ते कावीळचा प्रकार असू शकतो. कावीळ 2-3 ठिकाणी चेक केलं तर नॉर्मल कावीळ थोड्याच्या प्रमाणात आढळले, पण ते औषध घेतल्यानंतर बी क्लिअर झालेलं नाहीये. आणि निश्चित आम्हाला तुमचा प्रश्न कळलेला आहे. काय म्हणाल सर? या आजाराला ऊर्ध्ववात असं म्हणतात किंवा अत्युद्गार असं म्हणतात आणि हे आमाशयगत वात नावाचा एक आजार आहे. म्हणजे जठरामध्ये वाताची जर विकृती झाली तर हे लक्षण येतं. बऱ्याच वेळा मिरॅक्युलसली असं होतं की ह्यांच्या अंगाला कुठेही दाब दिला तरी यांना ढेकर येतं आणि यांनी खूप हैराण झालेले असतात हे लोक. तर त्यासाठी षडधरण चूर्ण नावाचं एक औषध आहे, कोणत्याही वैद्याकडे ते मिळू शकेल. तर ते जेवणाच्या आधी घ्यायला हवं आणि 10 वाजता आणि 2 वाजता पित्ताच्या काळामध्ये सुवर्ण सूचकर नावाची गोळी मिळते, ती आल्याच्या रसाबरोबर घ्यायला पाहिजे. आणि शेवगा नावाची वनस्पती सगळ्यांना माहीत असेल, त्या शेवग्याच्या झाडाची ओली साल जी आहे ते आणून त्याचा काढा बनवायचा आणि त्याच्यामध्ये गंधक रसायन किंवा गंधक जे असतं शुद्ध ते सुद्धा आपल्या आयुर्वेदीय दुकानामध्ये मिळू शकतं. ते त्यांनी जर घेतलं तर 20 ते 21 दिवसात हा आजार त्यांचा कायमस्वरूपी जाऊ शकतो. त्याच्या बरोबरीनं एरंडमूळ नावाची एक वनस्पती इथं आपण आणलेली आहे. आपण आता एरंडमूळ नावाची वनस्पती बघणार आहोत. ही नदीच्या किनाऱ्याजवळ आपल्याला आणि किंवा पडजागी उगवणारी असते. तर हे एरंडमूळ नावाचं जे औषध आहे हे वाताच्या आजारासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. तर या एरंडमुळाचा काढा करायचा, त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आणि तिळाच्या तेलाचा 1 दिवस बसती आणि या काढ्याचा आणि तिळाच्या तेलाचा 1 दिवस, याला निर्वा आणि अनुवासन बसते अशी आयुर्वेदीय संज्ञा आहे शास्त्रीय. तर हे जर त्याच्याबरोबर त्या रुग्णाने केलं, त्यांच्या मित्रांनी जर केलं तर निश्चितपणे हा आजार 1 महिन्याभरातच सुटून जाऊ शकतो. ह्याच्याबरोबर जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन त्यांनी पथ्याचा कागद घ्यावा आणि प्रकृतीनुसार ते पथ्य जे काय असेल ते करावं आणि एकदा बरं झाल्यानंतर मग खाण्यापिण्याचे नियम शिथिल केले तरी काय हरकत नाही. सर, हो, हा एक प्रश्न फार असतो की मला कायम हे पथ्य करावं लागेल का? मुळीच नाही. फार दिलासाजनक आहे. सर, मगाशी तुम्ही प्लॅस्टिक बॉटल आणि पाणी ह्याचा संबंध सांगत होता, काय सांगाल? लोकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण बिस्लरी वॉटर पितोय किंवा मिनरल वॉटर पितोय तर आपल्याला कोणते आजार होणार नाहीत. त्यांचा हा भ्रम आहे असं सांगायला पाहिजे. किंबहुना माझ्या प्रॅक्टिसमध्ये किंवा इतर वैद्यांचा सुद्धा हा अनुभव असेल आणि डॉक्टरांनी जर बघितलं आत्मपरीक्षणाच्या वृत्तीने तर त्यांच्याही हे लक्षात येईल की हे पाणी जे असतं ते निर्जंतुक असतं, नो डाऊट, परंतु ते पाण्याच्यावरचा कानाचा परिणाम तुम्ही घालवू शकत नाही. म्हणजे ते शिळं होतंच आणि कोणतीही ओव्हरनाईट गोष्ट ही आयुर्वेद घेऊ नये असं म्हणतं. ते पाणी मेलेलं असतं. काचेच्या बाटलीत ते कदाचित 10-15 दिवस जिवंत राहू शकेल, पण प्लास्टिकच्या बाटलीमधलं पाणी हे मृतप्राय होतं. मेसेज फ्रॉम वॉटर नावाचं एक जर्मन माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे, ते याच्यासाठी लोकांनी शोधून वाचावं. म्हणजे त्यांना पाण्याच्या मॉलिक्युल्सची जी आयडिया आहे, जिवंत किंवा सेंद्रिय आणि निरेंद्रिय पाणी जे आहे ना, ह्याच्याविषयी त्याच्यात माहिती खूप चांगली मिळू शकते. तर असं मेलेलं पाणी घेतलं तर ते निर्जंतुक जरी असलं तरी पोटात गेल्यानंतर पोटातल्या जंतूंना त्याच्यामध्ये वाढण्यासाठी भरपूर वाव मिळतो आणि त्याच्यामुळे पोटं जास्ती बिघडतात असं लक्षात येतं. तर उकळून गार केलेलं पाणी सकाळी एकदा तापावं आणि दिवसभर ड्युरिंग कोर्स ऑफ होल डे ते संपवावं, असं घेतलं तर जास्ती चांगलं ठरणार आहे. ह्याच्या बरोबरीनं जेवताना पाणी थोडं थोडं पित असेल तर माणूस आहे तसा राहतो. जेवणाच्या सुरुवातीला जर पाणी प्यालं तर माणूस बारीक होतो आणि जेवणानंतर जर पाणी प्यालं लगेच तर माणूस जाड होतो. हे लोकांनी लक्षात ठेवावं.
पाणी हे लिमिटेडच प्यायला पाहिजे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. खूप पाणी प्या, टाकीमध्ये पाणी घातले आणि नळातनं बाहेर गेले अशी वस्तुस्थिती नाही आहे. त्या पाण्यातही पचन व्हावं लागतं. त्यामुळे विनाकारण पाणी पिऊन पोटं बिघडून घेऊ नयेत. जेवढं प्रकृतीला आवश्यक आहे तेवढं पाणी प्यावं. पाणी पिताना सुद्धा पाणी खावं आणि अन्न प्यावं. म्हणजे अन्न एवढं चावून खाल्लं जायला पाहिजे, हे तेवढंच महत्वाचं आहे. तर पाण्याच्या संबंधाने हे नियम खूप महत्वाचे आहे. आपलं शरीर हे पार्थिव देह आहे. आपला वायवीय किंवा जलीय किंवा आकाशीय नाही आहे. आपला देह जर जलीय असता तर मी सांगितलं असतं तुम्ही पाणी भरपूर प्या, पण आपल्या देहाला पार्थिव देह असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचा जो संबंध आहे तो जेवढा आहे तेवढाच ठेवायला पाहिजे. त्याच्यात अति पाणी झालं तर चिखल तयार होतो आणि चिखल हा शरीरातला क्लेद आणि कफ आहे, तो अग्निमांद उत्पन्न करतो आणि प्रत्येक आजाराला माणूस बळी पडू शकतो जास्ती पाणी पिलं, चुकीचं पाणी पिलं तर. अगदी बरोबर सर. आणि पोट आपला हा मिक्सरच आहे ना, म्हणजे मिक्सरमध्ये कशी आपण चटणी करतो, भरपूर पाणी घातलं तरीही चटणी होणार नाही किंवा कमी पाणी घातलं तरीही ती योग्य प्रमाण, म्हणजे योग्य प्रमाण हे जे तुम्ही म्हणालात फार महत्वाचं आहे. सर आपण एक प्रश्न घेऊया. केशव चौधरी प्रश्न विचारतायत परभणीवरून. नमस्कार. नमस्कार केशवजी, बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा 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 डॉक्टर साहेबांना माझा प्रश्न आहे की मला कसं आहे की पोटाचे गॅसेस होते आणि दुर्गंधी येत नाही त्याची. बरं, पोट साफ होतं का? पोट साफ होतं का? ओके सर, काय सांगाल त्यांना गॅसेस आणि दुर्गंधीचा? ऊर्ध्ववात हा आजार बघितला तसा हा अधोवात आहे. आणि गॅसेस जेवढे हळू माणूस पास करू शकतो करतो तेवढं त्याला दुर्गंधीचं प्रमाण हे जास्त येतं असं व्यवहारात होतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ती गॅसेस तयार होत आहेत तर कदाचित दुर्गंधी हा भाग जाणवणार नाही त्यांना. पण याचा अर्थ अधो मार्गाने गेलेल्या वायूला दुर्गंधी नसते असं काही नाही आहे. काही प्रमाणात असणार आहे, जास्ती किंवा कमी एवढाच प्रश्न असणार आहे. आणि ही जेव्हा विकृती असते त्यावेळेला आपल्या यकृताचं काम व्यवस्थित नसलेल्याचं हे इंडिकेशन असतं. तर ह्याची सुरुवात जी आहे ती अशीच अग्निमांद्यापासून किंवा अजीर्णापासून झालेली असते किंवा काविळीपासून झालेली असते किंवा लहानपणी कधीतरी टायफॉइड होऊन गेलेला असतो आणि तो व्यवस्थित ट्रीट झालेला नसतो. खाण्याच्या सवयीमध्ये या लोकांना खूप तिखटा मिठाचं चमचमीत असं खाण्याची सवय असते आणि ते जर व्यवस्थित पचलं नाही तर ते खराब जास्ती होतं, म्हणजे डिकॉम्पोजिशन होतं इन्स्टेड ऑफ डायजेशन आणि त्याच्यानंतर असे गॅसेस उत्पन्न होत असतात. तर अशा रुग्णांनी एक चांगला प्रयोग करण्यासारखा आहे की आल्याचा रस असतो तो पोटाला हळूवारपणे चोळायचा आहे क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये, नंतर पोट शेकून घ्यायचं आणि नंतर मग जेवताना ही सगळी गोष्ट आहे ती जेवणाच्या आधी व्हावी किंवा जेवल्यानंतर 3 ते 4 तासांनी व्हावी. जर पोट तेल लावून शेकलं गेलं तर वाताचं शमन होतं, आतल्या आतड्यांचं बळ जे आहे ते वाढायला लागतं आणि मग पथ्याला युक्त असे जे पदार्थ आहेत ते या लोकांनी खावेत, पाणी उकळून केलेलं घ्यावं की ही तक्रार त्यांची जी आहे ती आस्ते आस्ते कमी व्हायला काही हरकत नाही. सर आणि याचबरोबर अनेकांना पोटाचा विकार म्हणजे आव पडण्याचा त्रास असतो, अमेबिक डिसेंट्री आपण ज्याला म्हणतो, तर ह्याविषयी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनाधीनता हे महत्त्वाचं कारण आहे. दारू पिणं किंवा चहासारखे पदार्थ खूप पिणं किंवा कॉफी पिणं याने काय होतं, पिष्टमय पदार्थाचं पचन होत नाही. तंबाखू सतत तोंडात असेल, गुटखा खात असतील तर मग काय होतं, तोंडामध्ये जे अन्न पचण्याची प्रक्रिया सुरू होते हीच जर तुम्ही हॅम्पर करायला लागलात तर मग शरीरामध्ये उत्पन्न होणारा जो कफ आहे तो विकृतरित्या तयार व्हायला लागतो आणि तो जठरामध्येच न राहता तो नंतर ड्युओडेनममध्ये छोट्या आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यापर्यंत जातो. पिष्टमय पदार्थ वरती पचले नाहीत आणि ते जर मोठ्या आतड्यामध्ये गेले तर त्याच्यात जे बॅक्टेरिया खूप जोरात मारा करतात, त्यांचा अटॅक जबरदस्त होतो आणि मग गॅसेसचं फॉर्मेशन व्हायला लागतं. ह्यावेळेला ते अन्न जर व्यवस्थित पचलं गेलं नाही तर मग तिथं आव किंवा म्युकस जो आहे तो पहिल्यांदा सुरुवात होते आणि त्याच्याबरोबर मग पोटामध्ये मुरडा उत्पन्न व्हायला लागतो. अशा आजारांसाठी एक उत्तम उपयोगी असं औषध जे आहे, घरगुती औषध, ते म्हणजे हे बेलाचं फळ. बेलाचं फळ म्हणजे आपल्या भगवान शंकराला जी बेलाची पानं वाहतो त्याचं हे बाल बिल्वाचं फळ असतं. बेलफळ किंवा कवठ हे नेहमी बालच वापरायला सांगितलं, म्हणजे कच्चं वापरायला सांगितलेलं आहे. पिकलेलं असेल तर ते दुर्धर असतं आणि पचत नाही व्यवस्थित. तर हा भाग लोकांनी लक्षात ठेवावा जेव्हा आपण घरी असे कार्यक्रम बघून प्रयोग करत असतो त्यावेळेला. तर हे कच्चं बेलफळ आहे, ह्याचा बेल मुरब्बा किंवा बिल्वावलेहनाचं औषध खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं. आतला गर जो आहे तो वाळवून जर दुधाबरोबर तो घेतला किंवा क्षीरपाक करून दुधात उकळून जर शिजवून जर घेतला तर मग आत्ता जसं तुम्ही म्हणाला तसं आवेचा आजार जो आहे तो 15 ते 20 दिवसातच नवीन असताना निघून जाऊ शकतो. ह्याच्या बरोबरीनं दिव्यजल किंवा डिस्टिल वॉटर जे आहे किंवा आकाशातनं पावसाचं जे पाणी पडतं ते धरून ठेवावं आणि त्या पाण्याचे 14 ते 15 बस्ती करावेत. 350 cc फक्त गुद बस्ती त्याच्या द्यावेत. एक प्रकारचा एनिमा येतो औषधाचा आणि त्याच्याबरोबर जर हे घेतलं गेलं आणि त्याबरोबर ताक भरपूर पोटामध्ये घेऊन भाकरी जर खाल्ली तर 20 ते 25 दिवसात जुनाट आव जे आहे ॲमिबियासिस ज्याला आपण म्हणतो तो निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने कमी येतो. ह्याच्या बरोबरीने एक महत्त्वाची गोष्ट काय घडते की ह्याने आव जे आहे ते आवेतले जंतू मरतात अमिबा आणि त्याचा यकृताकडे जो गेलेला सर्ग असतो म्हणजे ॲमिबिक लिव्हर याला म्हटलं जातं त्याचा नंतर परिणाम फुफ्फुसावरती आणि मेंदूवरती येऊ शकतो. तर हे सगळं प्रकरण जे आहे ते ह्या दोन गोष्टींच्या सहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करतात आणि सहज उपलब्ध होणारं असं हे औषध आहे. शरद जोशी प्रश्न विचारतायत मुलुंडवरून. नमस्कार.
नमस्कार, माहीमवरून शरद जोशी प्रश्न विचारतायत, बोला. बरीच वर्ष ऍसिडिटीचा त्रास असल्यामुळे लिव्हर सिरोसिसचा त्रास होऊन जर रक्ताच्या उलट्या झाल्या आणि मग अशा वेळी इमर्जन्सी ऑपरेशनच करावं लागतं, तर या असल्या प्रकारामध्ये आयुर्वेदामध्ये काय उपचार केले जातात? निश्चितच शरदजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. या प्रश्नाचं आम्ही जरूर उत्तर देणार आहोत सरांकडनं, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पोटाचे आजार आणि आयुर्वेद, आणि सहभागी आहेत डॉक्टर समीर जमदग्नी. त्यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणार आहोत, ह्याची आपण नोंद घ्यावी. याशिवाय मगाशी आम्ही उन्हाळ्यातला त्रास होऊ नये उन्हाळ्याचा म्हणून कैरीचं पन्ह सांगितलेलं होतं, त्याचबरोबर कोकम सरबत आहे, वाळ्याचं पाणी आहे, किंवा खसचं सरबत सुद्धा आपल्याला मिळतं. आणि ह्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होऊ नये म्हणून आपला आहार सुद्धा हलकाच ठेवावा. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी शरद जोशी यांचा प्रश्न होता, काय सांगाल त्यांना? त्यांचं असं म्हणणं होतं की आम्लपित्त पहिल्यांदा झालं, नंतर ते जिरल्यानंतर लिव्हर सिरोसिस झालं, आणि नंतर आता रक्ताच्या उलट्या होत आहेत, रक्तवाहिन्या इसोफेजियल व्हरायसेस झालेले दिसत आहेत त्यांना. तर आम्लपित्त हे नुसतं सुखासुखी काय होणार नाही आहे, त्याला काही कारणं घडलेली असतील. तर अतिशय तीक्ष्ण उष्ण असं मद्य पिणं, किंवा त्याच्याबरोबरीनं मांसाहार खूप मोठ्या प्रमाणावरती करणं, किंवा तिखटामिठाची खाण्याची सवय असणं, शरद ऋतूमध्ये त्यांचा जन्म झालेला असणं, त्यांची पित्ताची प्रकृती असणं, तर ही अनंत कारणं त्याच्या मागं असतात. तरच ते आम्लपित्त जिरून त्याचा यकृतावर त्याचा परिणाम येऊ शकतो. यकृताचं जे टिश्यू आहे, म्हणजे रक्त उत्पन्न करणारा शरीरातला महत्त्वाचा अवयव म्हणून आयुर्वेद त्याच्याकडे बघतो, तर त्या रक्तामध्ये पित्ताचं विमार्गमन होणं किंवा मांसाचं विमार्गमन होणं अशी एक कन्सेप्ट आयुर्वेदाने सांगितलेली आहे. म्हणजे जिथं यकृताचं टिश्यू असायला पाहिजे त्याच्याऐवजी वेगळ्याच धातूचं किंवा घटकांचं तिथं आधिक्य जर झालं तर हा आजार उत्पन्न होतो. तर हा आजार आत्ता जो दिसतोय तो रक्तपित्त नावाचा आजार आहे, आणि तो नो डाऊट की यकृताच्या विकारातून उत्पन्न झालेला आहे. पण ऊर्ध्वगत रक्तपित्त जर असेल तर अशा पद्धतीच्या उलट्या होतात. तर ही सगळी प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी फक्त ऑपरेशन हा मार्ग नसून ह्याच्यासाठी प्रतिमार्गमचे हरणम रक्तपित्तम विनिर्देशित असं सांगितलेलं आहे. म्हणजे वरच्या बाजून रक्त कुठूनही जात असेल तर विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध द्यायचं, खालून कुठूनही रक्त जात असेल तर वमन म्हणजे उलटीचं औषध द्यायचं, असा आयुर्वेदाचा नियम आहे. तर त्यांनी नजीकच्या वैद्याकडे जावं, तब्येतीची पूर्ण तपासणी करून घ्यावी, आणि यकृताला उत्तेजक अशी जी औषधं आहेत त्याच्यामध्ये यकृत लिहारी लोह नावाचं एक सुवर्णयुक्त औषध आहे, ते खूप त्यांना चांगलं उपयोगी पडेल. कवठापासून उत्पन्न केलेलं किंवा तयार केलेलं जे कपिताष्टक चूर्ण म्हणून आहे ते घ्यावं त्यांनी. आणि त्याच्याबरोबरीनं त्यांनी रक्तपित्ताची जी ट्रीटमेंट आत्ता सांगितली ती विरेचन नावाचा पंचकर्माचा भाग त्यांनी वापरावा. रक्त अगदी जरी पडत असलं तरी त्यावेळेसुद्धा आयुर्वेदामध्ये इमर्जन्सी मेडिसिन्स पहिल्या काळामध्ये उपलब्ध होती. लोकांना असा एक समज आहे की फक्त क्रॉनिक आजारासाठी आयुर्वेद असतो, असं नाही आहे. युद्ध वगैरे त्यावेळेला घडायची, खूप जखमा व्हायच्या, तर इमर्जन्सी कंडिशन त्यावेळेला जास्ती होत्या आत्तापेक्षा, आणि त्याच्यासाठी वैद्यच त्यावेळेला असायचे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे जवळच्या वैद्याकडे जा आणि ह्या आजाराची ट्रीटमेंट करा. म्हणजे इसोफेजियल व्हरायसेससाठी प्रत्येक वेळेला बँडिंग करणं हाच उपचार असतो असं तुम्ही समजू नका, आणि मूलगामी चिकित्साची करा आणि बरे व्हा. निश्चितच. राजेश यांचा प्रश्न आहे पुण्यावरून. नमस्कार राजेशजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, 3 वर्षापूर्वी मला डेंग्यू झाला होता. बोला. हा मॅडम, 3 वर्षापूर्वी मला डेंग्यू झाला होता. हो हो. हॅलो. त्यावेळेस आहे ना की पोटाचा प्रॉब्लेम चालू होता, तेव्हापासून आहे ना एंडोस्कोपी वगैरे सगळं केलं होतं. तर मला म्हणजे थोडं खाल्लं तरी पोट खूप फुगल्यासारखं होतं, आणि बाकीचं सगळं त्यांनी केलं होतं. म्हणजे रुबीला ऍडमिट होतो मी, 8 दिवस ऍडमिट होतो, पण काहीच निदान झालं नाही. पोट तर खूप दुखतं माझं. पोट दुखतंय. निश्चितच. सर, काय सांगाल राजेशांच्या? त्याच्यामध्ये कसं आहे, डेंग्यू किंवा मलेरिया असेल किंवा चिकनगुनिया असेल, हे डासांच्या दंशातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत, आणि तो 6 पायाचा कीटक आहे. तर ह्याला कीटक विषाची औषधं देणं हे गरजेचं असतं. इथं ताप म्हणून याला ट्रीट करत नाही आयुर्वेद. त्याला कीटक विषातली आगद तंत्रातली विषतंत्रातली जी औषधं आहेत ती आयुर्वेद वापरतो. तर त्यांच्या बाबतीत असं झालं की त्यावेळेला प्लेटलेटचा काउंट जो कमी आलेला असणार आहे त्याचा परिणाम म्हणून यकृतामध्ये किंवा आतड्यांच्यामध्ये ब्लिडिंग होण्याची शक्यता खूप असते, आणि आतडं त्यावेळेला अधू होतं, कारण रक्ताच्या किट्टापासून आपल्या शरीरातल्या आतड्यांची उत्पत्ती झालेली असते. रक्त आणि देहोष्मा याच्यापासून आतड्यांची उत्पत्ती झालेली असते. हे जर लक्षात घेतलं तर ते रक्त चांगलं होण्यासाठी जर उपचार केले गेले तर त्यांचं पित्तही कमी होईल आणि पोट दुखणं कमी होईल. त्याच्यासाठी त्यांनी चंपकादी आगद नावाचं एक औषध आहे, ते जेवणाच्या नंतर घेणं हे खूप इष्ट ठरेल. सुवर्ण सूतशेखर नावाची जी गोळी आहे ती 3 वेळा त्यांनी घ्यायची, बेल, दुर्वा आणि तुळशीच्या रसाबरोबर घ्यायची.
आणि त्याच्या बरोबरीनं अंगमर्द प्रशमन म्हणून एक गण आहे, त्याचा औषधाचा काढा जो आहे तो 2 वेळा घ्यायचा. तर त्यांच्या डेंग्यूमधनं उत्पन्न झालेली ही पोटाची तक्रार आहे ती तिथपर्यंत मागून आयुर्वेद काढू शकतो आणि मग नंतर त्यांना हा पोटाचा त्रास होणार नाही. बरोबर सर. सर मगाशी आपण आवेबद्दल सांगितलं, तसंच काही लोकांना ना जेवण झाल्यानंतर लगेच शौचाला जायची सवय असते, तर हे कितपत बरोबर आहे आणि हा एक आजारच आहे का? बरोबर. ह्याच्यामध्ये मानसिकतेचा भाग खूप मोठा असतो, त्यामुळे ब्राह्मी तेलाची शिरोधारा मगाशी मी सांगितली ती करायला हवी. पण ह्याच्यापेक्षा जास्त या लोकांना TV बघत गप्पा मारत किंवा खूप बोलत जेवायची सवय असते आणि जेवणं आणि अन्न पचणं, शौचाला जाणं, लघवी लावणं, बाळणपण होणं, अंगावरती दूध येणं, ही सगळी नर्वस ऑपरेशन आयुर्वेदाने धरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये खूप मोठा प्रकाश सहन होत नाही. त्यामुळे नर्वस सिस्टीमच्या बऱ्याचशा आजारांच्यामध्ये फोटोफोबिया हे लक्षण असतं, म्हणजे प्रकाशात सहत्व असतं. त्यामुळे जेवताना मंद अशा प्रकाशामध्ये कॅन्डल लाईट डिनर ज्याला म्हणतात ना, हे आयुर्वेदाने रेकमेंड केलेलं आहे आणि चांगल्या संगतीबरोबर ते केलं तर आणखी चांगलं. पण हे होत असताना अन्न ताजं पाहिजे, प्रकृतीला उपयुक्त अशा पद्धतीत पाहिजे आणि हे आजार ज्यावेळेला अशा पद्धतीचे व्यक्त होतात की जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं लागतं, तर आतड्याचा टोन कमी झाल्याचं हे लक्षण आहे, मांसधातू शरीरातला विकृत झाल्याचं हे लक्षण आहे. तर अशा लोकांनी नागभस्म म्हणून एक औषध आहे ते आणि शंखभस्म अशी 2 जी आहे ती पोटामध्ये घ्यायला हवीत. बिल्वावले मगाशी जसा सांगितला तसा घ्यायला पाहिजे. जेवताना उकळून गार केलेलंच पाणी घ्यावं आणि जेवणाच्या आधी आणि नंतर कुटजारिष्ठ म्हणून जे औषध आहे ते 4-4 चमचे या लोकांनी घ्यावं. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की त्यांनी अन्न तोंडामध्ये चवून खावं. भाकरी खात असेल तर ती गोड लागावी इतपत जर चावली गेली तर मग नंतर शौचाला इतक्या वेळा जायला लागत नाही. आतड्याचा तो भार जो आहे अन्नाचा तो आतडं पेलू शकतं, कारण तोंडामध्येच त्याचं निम्म पचन झालेलं असतं. आणि मग अशा पद्धतीने एखादा माणूस 2-3 महिने जेवत राहिला तर त्याच्या आतड्यातली जी लो एटाईल टिश्यू आहे ती आपोआप निघून जाते आणि मग त्याला नंतर ही तक्रार राहत नाही. बरोबर. सर आपण एक प्रश्न घेऊया. बाळासाहेब सूर्यवंशी प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. आमचा प्रश्न असा आहे, आमच्या पत्नींना ऍसिडिटीचा त्रास आहे. ऍसिडिटीचा त्रास आहे तर दररोज पित्त पडतात, जेवण पचत नाही. आम्ही 2-3 वेळा एंडोस्कोपी केली पण त्याच्यात नॉर्मल रिपोर्ट येतात. औषध घेतली तर बरं वाटतं, औषध बदल केले तर लगेच तो त्रास सुरू होतो. बरोबर. निश्चित तुम्हाला तुमच्या प्रश्नाला आम्ही जरूर उत्तर देऊ. प्रश्न कळलेला आहे. सर काय सांगाल? असं आहे की त्यांना हा जो त्रास होतोय, त्यांचं वय वगैरे त्यांनी आता लक्षात घेतलं नाही, पण आवाजावरून असं वाटतं की त्यांच्या पत्नी तो हे 40 ते 45 दरम्यान असावं. तर खाण्याच्या सवयीमध्ये पहिल्यांदा वेळा फिक्स करणं त्यांनी गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्लपित्त किंवा ऍसिडिटी ज्यावेळेला असते त्यावेळेला लंघन किंवा उपवास हे मानवतात. तर धार्मिक शास्त्रानुसार आणि शास्त्रीय आयुर्वेदीय परिभाषेनुसार जे काही उपवासाचे प्रकार सांगितले ते त्यांनी लंघनाचे करावे, म्हणजे पित्त कमी यायला सुरुवात होईल. असं ज्यावेळेला खूप पित्त होतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला B12 नावाचं व्हिटॅमिन जे आहे ते यकृतातलं संपलेलं असतं, त्यामुळे अशी लक्षणं येतात, ते त्यांनी तपासून घ्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उलट्या जर नेहमी होत असेल आणि सकाळच्या वेळेला फोडणीचा वास वगैरे सहन होत नसेल तर त्यांनी किडनी प्रोफाईल करून घ्यावी, कारण क्रिएटिनिन वगैरे वाढल्यानंतर सुद्धा अशी लक्षणं येऊ शकतात. त्यामुळे दुखणं आहे ते फक्त जठराशी संबंधित धरलं गेले आणि दुसरा मोठा आजार असण्याची शक्यता असते, तर त्याची शहानिशा जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी करून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबरीने भूनिंबादिक वास नावाचं एक आयुर्वेदिक औषध आहे, ते फ्रेश तयार करून घेतलं तर जास्ती चांगलं, नाहीतर कंपन्यांचं तयार मिळतं ते घ्यावं आणि त्याच्यावर सुवर्ण सूचकर त्यांनी घ्यावा. पोटामध्ये ह्या आम्लपित्ताचं किंवा पित्ताचं जावयासारखं असतं. काही लोकांना शिरा खाल्ला तर बरं वाटतं, काही ना शिऱ्याने जळजळ होते, काही ना लिंबू खाल्ला की बरं वाटतं, काही ना लिंबाने जळजळ होते. तर प्रत्येक माणसाने हे ठरवावं की आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय पित्ताला आणि कोणत्या गोष्टीने आपल्याला बरं वाटतं, आणि जे बरं वाटणाऱ्या गोष्टी तेवढ्या जेवणामध्ये ठेवाव्यात. आणि त्याच्याबरोबरीनं मग रोज रात्री झोपताना अविपत्तीर चूर्ण नावाचं एक औषध आहे ते पोटात घ्यावं. श्री बिल्व तेल नावाचं एक तेल आहे, ते अंगाला लावल्यानंतर पोटातलं पित्त आम्लपित्त कमी येतं असं ग्रंथकारांनी सांगून ठेवलेलं आहे. तर त्या शतावरी आणि हे बेलफर ही 2 प्रधान घटक द्रव्य आहेत, ते सुद्धा नजीकच्या वैद्याकडनं त्यांनी विकत आणावं आणि ते अंगाला लावायला सुरुवात करावी, तर हा त्रास त्यांचा नक्की कमी होईल. सर आणि अनेक वेळेला आपण बघतो की सकाळी सकाळी पित्त काढायची बाहेर सवय असते, म्हणजे पाणी प्यायचं आणि बाहेर काढायचं, तर मग हे कितपत योग्य आहे आणि आयुर्वेदाला मान्य आहे? हे अजिबात आयुर्वेदाला मान्य नाही आहे. आयुर्वेदाने काही असे वेग शरीराचे सांगितलेले आहेत की ते मुद्दाणून आणू नयेत आणि आलेले असतील तर थांबवू नये. त्याच्यामध्ये मलमूत्राचा वेग हा पहिला सांगितलेला आहे. तसंच उलटीचा आहे, उलटी येत नसेल तर आणू नये आणि येत असेल तर रोखू नये. तर असं नेहमी उलटी जे काढणारे लोक आहेत ना, त्यांना आम्लपित्ताचा त्रास होतो हे तर आहेत, पण नंतर हळूहळू त्यांच्या हृदयावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, त्यांच्या पॅनक्रियावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, शौचाच्या मार्गामध्ये मूळव्याध उत्पन्न व्हायला लागते आणि फुफ्फुस आणि हृदयावरती झालेला परिणाम आहे तो तर पुन्हा फिरवता येत नाही इतपत वाईट पद्धतीने येतो. तर त्यामुळे उलटी काढायची सवय जर कोणाला असेल तर त्यांनी ती बंद करायला पाहिजे
आणि त्याच्यासाठीची आयुर्वेदिक औषध घ्यायला पाहिजेत. कारण कोणतं मळमळ उत्पन्न होतंय का पित्त बाहेर पडतंय हे लक्षात घेऊन त्याची चिकित्सा होणं हे गरजेचं आहे. रोज उठसूट उलटी काढणं, तोंडामध्ये एखादी गोष्ट घातली तर ती खालीच जायला पाहिजे. पोटातली गोष्ट तुम्ही रोज बाहेर करता याचाच अर्थ तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध वागते. बरोबर आहे सर, फार मौल्यवान मार्गदर्शन आहे. आणि सर आता तुम्ही बोलताना म्हणालात की इतर आजारांचा परिणाम हा पोटावर होत असतो, तर हे नेमके आजार कोणते असू शकतात? कसं आहे, माणसाला आता सर्व्हिसला जायचं आहे, कुठं आणखी त्याची कर्तव्य पार पाडायची आहेत, म्हणून तो काय करतो, ताप आला तर शरीराला विश्रांती न देता, मनाला विश्रांती न देता पटकन जायचं आणि कोणतं तरी औषध घ्यायचं आणि ताप उतरवायचा आणि जी आपली दैनंदिन काम आहे ती करायची, अशी लोकांना सवय आहे. तर शरीराची ही हेंडसाळ आहे आणि काही दिवस शरीर ते मान्य करतं, वयाच्या 25पर्यंत 35पर्यंत मान्य करतं. पण एकदा एजिंग सुरू व्हायला लागलं आणि म्हातारपण यायला लागले की जे आता 28-29 वर्षाला दिसायला लागलेलं आहे, तर मग शरीरातले हे आजार जे आहेत ते वरती यायला लागतात. उगीच ताप आलेला नसतो, पोटात घाण कुठेतरी साठलेली आहे, चिकटा साठलेला आहे आणि तो रक्तात गेल्या कारणानं पोटातली भूक तिथं जाऊन ती घाण पचवायला लागते आणि ती एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्याकारणे शरीराचं उष्णतामान जे आहे वाढायला लागतं आणि ताप आला असं आपण म्हणतो. तर शरीराला हे नक्की माहिती की ती घाण पोटातली पचायला हवी, म्हणून तोंडामध्ये कडसरपणा येतो आणि भूक जाते. पण तरीसुद्धा वेळ झाली आहे म्हणून गोळ्या खाऊन ताप उतरून माणसं पुन्हा खात बसतात आणि त्याचा त्या तापाचा परिणाम म्हणून पोट बिघडतं, आम्लपित्ताचा परिणाम म्हणून पोट बिघडतं, स्ट्रेस टेन्शन एन्झायटीचा परिणाम म्हणून पोट बिघडतं. तर अशा खूप आजार आहेत, की टायफॉइडसारखा आजार बरा झाला तरी नंतर पोटामध्ये पुन्हा विकृती ही राहते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवरती येत असतो. तर शरीराचा आतला आवाज ऐकणं गरजेचं आहे. प्राणी जसं लगेच त्यांचं काम सोडून विश्रांती घेत राहतात, काही खात पित नाहीत, तसं माणसांनी करायला शिकायला पाहिजे. तर बरेचसे आजार पोटाचे जे आहेत ते आपोआपच नष्ट होतात. सर आपण आता एवढा वेळ बोलतोय ते ॲडल्ट विषयावर, ॲडल्ट रोग असण्या संदर्भात, मात्र बालरोग पण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये मला एक असं विचारायचं की लहान मुलांना काही पोटाचे आजार असतात, म्हणजे जसं भूक न लागणं किंवा कृमी, जंत हे त्या नेहमीच असतात लहान मुलांना, तर ह्याविषयी आयुर्वेद काय सांगतं? खूप चांगला प्रश्न आहे हा. असा आहे की लहान मुलांच्या बाबतीत एक करावं की जे प्रेम उतू जाते ना आई वडिलांचं, खा किंवा पी असं त्या मुलाला कधीही म्हणू नये जे जेवत नाही ते, त्याच्या मागं लागायचं नाही. मग असं केलं की ते 1.5 दिवस उपाशी राहील, पण नंतर त्याला भूक लागली तर समोर कोंडा आला तरी ते खाईल. तोपर्यंत आई वडिलांनी थांबणं हे गरजेचं आहे. ही पहिली महत्वाची घटना. आणि दुसरं म्हणजे लहानपण हे कशाचं आहे, कफाचं वय सांगितलेलं आहे आणि त्यावेळी जर दुधासारखे पदार्थ तुम्ही देत असाल तर त्यांनी कफ वाढतो आणि अग्निमांद्य उत्पन्न होत असतं. तर त्यामुळे कफ वाढवणारा असा दुधासारखा पदार्थ पूर्ण बंद व्हायला पाहिजे. लक्षात घ्या की तोंडामध्ये दात आला तर दाताचं काम दाखवणं हे नाही आहे, चर्वण करणं हे आहे. आणि चर्वण कोणाचं करायचं, घन पदार्थाचं करायचं आहे. तर पोटामधली भूक ही घन पदार्थ पचवण्या एवढी सक्षम झालेल्याचं इंडिकेशन निसर्गाने जे दिलंय ते म्हणजे तोंडातले दात आहेत. म्हणजे दात आल्यानंतर दूध कमी व्हायला पाहिजे आणि घनपदार्थ यायला पाहिजेत. त्यामुळे दात येण्याच्या आधी घनपदार्थ देऊ नयेत आणि दात आल्यानंतर घनपदार्थ द्यायचं सोडू नये आणि मुलांच्या मागं लागू नये तू खा पी म्हणून. आणि त्याच्याबरोबर मग वैद्याचं द्राक्षारिष्टासारखं औषध किंवा कुमारी सारखं औषध असं जर पोटात दिलं तर मुलं छान पद्धतीने खायला लागतात. फक्त त्यावेळेला एक करायला हवं की बाहेरचे स्पायसी, डीप फ्राईड, फर्मेंटेड असे पदार्थ देण्याच्या ऐवजी घरी तयार केलेले जे अन्न आहे ते त्या मुलांना द्यायला पाहिजे आणि त्याची चव डेव्हलप करायला पाहिजे. एकदा त्यांनी पिझ्झा, बर्गर किंवा टोस्ट खाल्लं तर त्याला घरचा अन्न गोड लागत नाही आणि ते जिभेसाठी जेवत बसतात आणि त्यांना मग अनंत पद्धतीचे आजार उत्पन्न व्हायला लागतात. सर याचबरोबर कृमींचं आपण कृमींविषयी काय सांगा? लहान मुलांना कृमी होतात, आपण हा प्रश्न घेऊया. मात्र आपण आता एक फोन घेऊया. दयानंद शिंदे प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार दयानंदजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्कार आणि डॉक्टर साहेबांनाही नमस्कार. नमस्कार. माझ्या आईचं वय 46 आहे आणि माझं वय 30 आहे आणि आता मला मुलगी झाली, ती 13 महिन्याची आहे. तर माझ्या आईला पित्ताचा त्रास असल्यामुळं बहुतेक तो मला आहे का असं जाणवतं, कारण मला खूप पित्ताचा त्रास आहे. आणि माझी मुलगी जी 13 महिन्याची आहे तिला पण कधी कधी ती एवढं उलट्या करते की तिलाही पित्त पडतं असं आम्हाला जाणवतं, कारण पूर्ण चिकट ते उलट्या करते असे. तर हे अनुवंशिक असू शकतं का? जर अनुवंशिक असेल तर माझ्या मुलीसाठी मला आता काय प्रिकॉशन घ्यावं लागेल? निश्चित, काय कारण ती 13 महिन्याची छोटी मुलगी आहे. आला प्रश्न आपल्या लक्षात आला सर. महत्वाची बाब अशी आहे की 13 महिन्याची मुलगी आहे तर दात येणं आणि दाढा येण्याची अजून शिल्लक राहिलेला असणार आहे. तर दाढ येताना हा म्हणजे मांजराची पाठ मोडताना, मोराला तुरा येताना आणि मुलांना दात येताना काय व्हायचं राहत नाही असं नाही, सगळे आजार उत्पन्न होतात. तर त्यामुळे आता 13 महिन्याची जी मुलगी आहे तिला जे काही बाहेर पडतंय तो कफ आहे, ते पित्त नाही आहे. तर आधी दुधातले मगाशी सांगितले तसे बदल त्यांनी करावेत. ताजं गाईचं दूध मिळालं गावठी गाईचं तर ते वापरावं
नाहीतर मग म्हशीचं दूध आहे ते ताजं वापरावं, पिशव्यांची दूध शक्यतो वापरू नयेत. दात यायला लागलेले असतील तर घन आहार तो सुरू करायला पाहिजे आणि दूध हळूहळू कमी करायला पाहिजे. नंतर ती मुलगी वयात येताना पुन्हा दुधाचा विचार आपण करू शकतो. मध्यंतरीच्या काळात षड्रसात्मक 6 रसांचा अन्नाचा आहार जो आहे तोच आयुर्वेदानुसार देणं हे गरजेचं आहे. आम्लपित्त हे बऱ्याच वेळेला अनुवंशिक आढळतं, पण ह्याचा अर्थ प्रत्येक वेळेला ते व्हायलाच हवं असं काही नाही आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीतले नियम जे आहे ते बदलायला पाहिजेत. काळा मसाला, गोडा मसाला, पाणीपुराई मसाला, पावभाजी मसाला असे जे वेगवेगळे मसाले आहेत ते अन्नातून कटाप जर केले आणि प्रकृतीला युक्त चांगलं असं जर अन्न खाल्लं तर ह्या सगळ्यांचीच तब्येत व्यवस्थितरित्या सुधारू शकते. तरीसुद्धा एक समवायछेदानी सगळ्यांना उपयोगी पडेल असं एक औषध आहे, ते म्हणजे सुवर्ण सुशेखर. ते आलं मधावर किंवा तूप साखरेवरती त्यांनी घ्यावं आणि त्याच्याबरोबर भूनंबादी काढा म्हणून जे औषध आहे ते ह्या लोकांनी जर घेतलं तर त्याचा उपयोग त्यांच्या तब्येतीसाठी सगळ्यांसाठी चांगला होऊ शकतो. सर आपण एक प्रश्न घेऊया. संदीप यांचा प्रश्न आहे नाशिकवरून. नमस्कार संदीपजी, बोला. हा मॅडम, माझा असा प्रश्न आहे की माझ्या ना पोट एकदम फुगून जातं. जवळपास 1 वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे. तर बाथरूमला पण दिवसातून कमीत कमी 4-5 वेळेस जावं लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी की भूक लागते पण एखाद्या वेळेस एकदम पोट फुगून जातं आणि पोट बेनीजवळ दुखतंय. तर यासाठी काही डॉक्टर साहेब काहीतरी. निश्चित आपला प्रश्न आम्हाला कळलेला आहे, याचं उत्तर आम्ही जरूर देणार आहोत. मात्र आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पोटाचे आजार आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम कोणता आहे तो पाहून घेऊया. गुरुवार दिनांक 24 एप्रिल रात्री 8 वाजताचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे निष्क्रिय किडनी, हर्बल चिकित्सा पद्धती. सहभाग डॉक्टर व्यंकटेश जोशी. सूत्रसंचालन स्वराली मराठे. ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी जो प्रश्न होता त्याचा आता उत्तर आपण सरांकडून घेऊया. सर काय सांगाल? त्यासाठी एक वनस्पती आपण इथे आणलेली आहे. ही कुटज नावाची वनस्पती आहे, मराठीमध्ये कुडा असं म्हणतात. कुडाचे साल हे मूळ कर्जत किंवा माथेरान जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळतं आणि हे डोंगर प्रदेशी जास्त उगवतं. बरोबर. तर याचं मूळ जे आहे त्या मुळावरची साल म्हणजे त्याला आपण पाळ असं म्हणतो. हे ताकामध्ये उगाळून जर आत्ताच्या त्या रुग्णांनी जर घेतलं तर पोट दुखणं आणि पोट फुगणं ही गोष्ट कमी होऊ शकेल. त्याच्यासाठी पोळी सोडून भाकरी खायला हवी आणि त्याच्याबरोबरीनं मुगाचं वरण जर त्यांनी पोटामध्ये घेतलं आणि ताजं ताक जर घेतलं. ताकाची व्याख्या अशी आहे की जेवढं दही आहे तेवढं त्याच्यात उकळून गार केलेलं पाणी घालायचं आणि ते रवीने व्यवस्थित घुसळून नंतर ते प्यायला पाहिजे. ह्याच्याबरोबरीनं गरम पाणी पोटात ठेवणं, पोट शेकणं किंवा पोटाला कणकीचं पोटीस बांधणं असं करून जर त्यांनी हे कुड्याचं पाळ पोटामध्ये घेतलं. हे जर मिळालं नाही तर कुटजनवटी नावाचं औषध आहे किंवा रसपरपटी नावाची एक परपटी आहे औषध आहे, ते जर वैद्याच्या सल्ल्याने घेतलं तर त्यांचा पोटाचा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो. पण पाणी व्यवस्थितरित्या उकळलेलं असणं हे फार गरजेचं आहे आणि भाकरीचं सेवन त्यांनी करावं. ताक आणि भाकरी 42 दिवस साधारण खाल्ली तर ह्या पद्धती या पोटाच्या तक्रारी या निश्चितपणे चांगल्या. तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केला की ताक हे दह्याच्या प्रमाणात पाणी घेणं आणि घुसळून घेणं. कारण आता काय होतं, आपण जेव्हा विचारतो पेशंटला तेव्हा ते काय म्हणतात की आम्ही एका भांड्यामध्ये दही घेतो, त्यात पाणी घालतो, शेक करतो आणि त्याचा ताक घेतो. तर हे कितपत बरोबर आहे? अतिशय चुकीचं आहे. कारण मंथन हा संस्कार आहे आणि संस्कार ही विशेष गुणांतराधनम उच्यते. कारण दह्याचे गुणधर्म जे आहेत त्याच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिट असे ताकाचे गुणधर्म आहेत आणि ते घेतलं तर ते गृहिणीला किंवा पोटातल्या ड्युओडेनमला हे उपयोगी पडणार आहे, नाहीतर ते बाधणार आहे. नाहीतर बाधणार आहे. सर आपण एक बँगलोरवरनं प्रश्न घेऊया. शर्मिला जोशी यांचा प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. बेंगलोरहून. आणि माझ्या मिस्टरांना व्हर्टिगोचा प्रॉब्लेम आहे की चक्कर वगैरे येते, थोडीशी, फार नाहीये, थोडं थोडं गरगरल्यासारखं होतं. पण तेव्हाच त्यांच्या पोटामध्ये सुद्धा ऍसिडिटी झाल्यासारखं होतं आणि मग उलटी झाली वगैरे की त्यांना बरं वाटतं. तर ते ऍसिडिटीमुळे गरगरतं का गरगरल्यामुळे ऍसिडिटी होऊन उलटी होते, ह्याचं उत्तर हवं होतं. निश्चित जोशी, तुमच्या प्रश्नाला आम्ही जरूर उत्तर देऊ. बरोबर. तर आत्ता त्यांच्या बोलण्यावरनं त्यांच्या मिस्टरांचं वय हे 40-45च्या दरम्यान असेल असं वाटतंय. तर ह्या वेळेला जो त्रास त्यांनी सांगितलेला आहे त्याचे अनंत कारणं आहेत. परंतु यांच्या बाबतीत ते पोट बिघडलेलं असताना चक्कर येतं हे खूप चांगलं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यावरून आजाराची पूर्ण कल्पना येते. तर पित्त जर वाढलं तर आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या गोष्टींना पिवळा रंग येणं, चक्कर येणं, तहान फार लागणं, दाह होणं अशी लक्षणं येत असतात. तर पित्ताचं पचनाचं काम जे आहे ते जर एक्सेसिव्ह व्हायला लागलं किंवा जास्ती पित्त सिक्रेट व्हायला लागलं तर अशी लक्षणं उत्पन्न होतात. तर ह्याच्यासाठी जटामांसी, धमासा
आणि निशोत्तर अशी 3 पावडर्स विकत मिळतात. त्या समप्रमाणात एकत्र करून गरम पाण्यामध्ये टाकून त्याचा फांट घ्यायचा, म्हणजे सिद्ध पाणी घ्यायचं, त्यात तूप साखर टाकायची आणि ते त्याने पोटात घ्यायला सुरुवात करावी 2 वेळेला. तर ह्याने कोणत्याही पद्धतीची चक्कर, मग ती कानाशी संबंधित असू दे, मानेशी संबंधित असू दे, हायपोटेन्शनशी संबंधित असू दे, हायपरटेन्शनशी संबंधित असू दे किंवा पित्ताशी संबंधित असू दे, त्यांनी ती कमी होईल. आणि त्यावर त्यांनी सूतशिखरची गोळी जी आहे ती घ्यायला पाहिजे. जेवणाच्या मध्ये मगाशी सांगितलेले ते सगळे नियम पाळावेत, पण ह्याने संध्याकाळी 7 नंतर जेवू नये. हे करत असताना नाकामध्ये चांगलं तूप जे आहे त्याचा एक थेंब जर त्यांनी नाकात टाकला तर हे चक्कर येण्याचं प्रमाण जे आहे ते पटकन कमी येईल. आधी जास्ती नाहीच आहे आणि तुपाने पित्ताचं संबंध खूप छान होतं. तर हा एक भाग त्यांनी करून बघावा. आणि दुसरा सगळ्यात उपयोगी पडणारा त्यांच्यासाठीचा भाग असा आहे की पोटाला त्यांनी पोटीस करणं गरजेचं आहे. पोटीस केलं तर आतड्याची सूज कमी होईल. आत पोटातली जी हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक प्रेशर असतात हवेचं आणि पाण्याचं हे नॉर्मलाइज होईल. पूर्वी पोटाला तांब्या लावण्याची पद्धत असायची किंवा ग्लास लावण्याची पद्धत असायची, ती त्यांनी करावी. म्हणजे सगळे अवयव ते सिचूमध्ये येतात, त्यांचं काम व्यवस्थित व्हायला लागतं. आणि पचनाचं काम एकदा सुधारलं की मग पित्त जास्ती रक्तामध्ये जात नाही आणि ते मेंदूकडे जर गेलं तर चक्कर येणार आहे, ती येणार नाही. अच्छा सर, आपण मगाशी बोलताना राहून गेलेला तो विषय म्हणजे कृमी. फक्त लहान मुलांनाच कृमी होतं असं नाही. आजकाल बाहेर आपण अनेक वेळा भेळ किंवा अनकुक्ड पदार्थ खात असतो. ॲडल्ट्स लोक म्हणजे वृद्ध लोकांना किंवा मध्यम वयातील लोकांना सुद्धा कृमीचा त्रास जाणवतो. तर ह्याविषयी काय काय सांगू शकता? ह्याच्यात 2 लक्षणं बघितली ना तर कृमींचा पटकन विचार करावा. काही लोकांना गोड खूप खावं वाटतं, तर ह्या लोकांना जर मध्यम वयाच्या पुढचं वय असेल तर मधुमेहाची शक्यता असते. आणि दुसरी जी लहान मुलं किंवा तरुणांना हे खावं वाटतं त्यावेळेला त्यांना कृमी झालेले असतात. आणि दुसरं एक्झॅक्टली अपोजिट लक्षण असं येतं की चमचमीत तिखटामिठाचं खावं वाटतं. आठवड्यातनं 1-2 वेळा भेळ पाणीपुरी खावी असं वाटत असतं. तर त्या कृमींना मारण्यासाठी ही विपरीत गुणाची इच्छा शरीर उत्पन्न करत असतं. म्हणजे जसं खुज्या माणसाला उंच व्हावं वाटतं, जाड माणसाला बारीक व्हावं वाटतं, तसं कृमी झालेल्या लोकांना गोड पदार्थ नकोत असं एक लक्षण वेगळं येऊ शकतं. तर असं ज्यांना चमचमीत खाण्याची इच्छा होते ना त्यांना पोटामध्ये कृमी हे निश्चित असतात. त्याचा एक साधा प्रकार आहे, गालाला स्पर्श करून बघायचा आणि कानाला स्पर्श करून बघायचा. कान जर गालापेक्षा गार लागले जास्ती तर पोटामध्ये कृमी असतात. असा साधा प्रयोग सगळ्यांनी करून बघावा. आणि ते जर असतील तर मग एक छान औषध मी इथं आपण आता वावडिंग बघणार आहोत. वावडिंग हे कोकणामध्ये आढळणारं आहे, याला विडंग सुद्धा म्हणतात. त्याला कृमीघ्नाचा पर्यायी शब्द आहे. घन म्हणजे घालवणारं, कृमी जंताना आणि कृमींना घालवणारे हे औषध आहे. तर हे औषध फक्त आपल्या पोटातलेच कृमी नष्ट करतं असं नसून ते रक्तातले कृमीसुद्धा नष्ट करतं. म्हणजे आपल्या शरीरातल्या कुठल्याही डोक्यामध्ये उवा लिखा झाल्या तरी ह्याचा उपयोग आपण करू शकतो. पोटामधल्या जंतासाठी करू शकतो आणि रक्तातल्या कृमींसाठी करू शकतो. पाऱ्याची जशी शरीरामध्ये ॲक्शन आयुर्वेदाने सांगितलेली आहे, पारद म्हणजे ह्या सगळ्या जीवनाच्या पलीकडे जाऊन जो आपल्याला पोहोचवतो मोक्षाप्रत, त्याला पारा म्हटलेला आहे. तर इतकं शरीरातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यावरती उत्तम पद्धतीने वावडिंग काम करतं. तर वावडिंगाचं विडंगारिश नावाचं एक किंवा विडंगासव नावाचं एक औषध बाहेर विकत मिळतं. तर हे सगळ्या लोकांनी 2 ते 3 महिने वर्षातून घ्यावं एकदा तरी. आणि तसं केल्यानंतर मग नंतर एरंडेल तेल जे आहे ते प्रकृतीनुसार 30 ते 40 ml एवढं घ्यायचं. एरंडेल तेल जास्त गेलं तरी बिघडत नाही, त्याने फक्त मलाचे जुलाब होतात. पाण्याचे होऊन डिहायड्रेशन झालेलं कधी होत नाही. त्यामुळे ते निर्धास्त कोणीही घेऊ शकतो. पण त्याच्या आधी हे विडंगारिष्ट जर घेतलेलं असेल किंवा कृमी मुदगर रस घेतलेला असेल तर लहान मुलांचे वेगवेगळ्या पद्धतीचे जंत असतात ते नष्ट होतात. तर हे अतिशय उत्कृष्ट औषध आहे आणि हे लोकांनी वापरायला हवं. बरोबर सर, एक फार कॉमन डिसीज आणि आपल्या बोलण्याचा राहून गेला फार महत्त्वाचा आहे म्हणजे बद्धकोष्ठता. मला पोट साफच होत नाही किंवा मला शौचालाच येत नाही, हा जो प्रकार आहे हा पण एक अतिशय गंभीर असा आजारच आपण म्हणू शकतो. याविषयी काय सांगू शकता? कसं आहे, ते खरंच मलावष्टंब आहे की नाही किंवा बद्धकोष्ठता आहे की नाही हे वैद्याकडे जाऊन आधी शहानिशा करावी. वयाच्या 25व्या वर्षी 4 पोळ्या खातोय, भात खातोय आणि नंतर शौचालय एकदा होतंय, ही प्रक्रिया तुम्ही 50शीला कधी हे करू शकत नाही, अशीच असेल असं समजू शकत नाही. याचं कारण काय, तुमची भूक बदललेली असते, तुमचं खाणं पिणं बदललेलं असतं, तुमची स्ट्रेस टेन्शन एन्झायटी बदललेली असते. तर पोट साफ होण्याची प्रक्रिया जी 25व्या वर्षी आहे तशीच ती राहील असं काही नाही आहे. तर त्यासाठी महत्त्वाचा भाग असा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेवलोय केव्हा, किती जेवलेलं आहे, अन्न पचलेलं आहे का नाही, पोट साफ झाल्याचं आपल्याला समाधान मिळतं का नाही आणि सोललेल्या केळ्यासारखी शौचाला होते का नाही हे बघणं गरजेचं आहे. तर असं बऱ्याच लोकांना होत नाही आणि मग ते बद्धकोष्ठता असं म्हणतात. पण हे होत असताना त्या बद्धकोष्ठतेचा जो विचार त्यांच्या मनामध्ये सतत राहतो, पोटात इथं दुखतं, इथं गॅसेस आहेत, इथं कळ मारते, म्हणजे ह्यांच्या पोटामध्ये डोकं आणि डोक्यामध्ये पोट अशी परिस्थिती झालेली असते. आणि त्याला कारण आहे आयुर्वेदीय. ग्रहणी नावाचा जो भाग आहे डिओडेनम, तिथं पित्त जरा कला म्हणून सांगितलं, अस्तर सांगितलेलं आहे. आणि तिथं ब्रेनचं टिश्यू जे आहे ती मज्जा तयार होते. त्यामुळे पोटं बिघडली लोकांची मनं बिघडतात आणि मनं बिघडली की मेंदूवरती त्याचा परिणाम होतो आणि डोकं आणि पोट म्हणजे ती व्यक्ती हा इतर लोकांच्या हास्याचा विषय होऊन बसते. आणि त्यासाठी मगाशी सांगितलेले जे ब्राह्मी तेल आहे त्याची शिरोधारा करणं गरजेचं आहे. आणि ह्या बद्ध गोष्टीसाठी
पोटामध्ये औषध घेण्याच्या आधी पोटातली घाण पचवणारी औषधं द्यायला पाहिजेत, ती पचल्यानंतर भूक वाढवणारी औषधं द्यायला पाहिजेत आणि ज्या अवयवाला शक्ती कमी झाली आहे त्याला बळ देणारी इथं सांगलेली बिल्वावले यासारखी औषधं द्यायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर कुठंतरी तुम्ही विचार करावा पोट साफ करणाऱ्या औषधांचा. उठसूट कोणते ते जाहिरात निघाल्याने पोट साफ करणारी औषध घेतली असं करू नये. आणि जर करायचं असेल तर त्रिफळा चूर्णासारखं औषध घ्यावं की जे घेतल्यानंतर त्रास होणार नाही आणि पुन्हा तरुण पण टिकण्यासाठी त्याचा मदत होऊ शकते. निश्चितच. आपण आता आरोग्य सल्ला बघूया. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो बघून घेऊया. उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन होऊन थकवा निर्माण होतो आणि ते टाळण्यासाठी आपण घरी ही सोपी सोपी पेय करून बघावीत. पुदिना, कोथिंबीर, लिंबू, सैंधव, काळं मीठ आणि थोडासा गूळ ह्यांचं एकत्रित मिश्रण करून योग्य प्रमाणात पाणी टाकून हे मिश्रण दिवसभर थोडं थोडं प्यावं. 1 चमचा बार्ली 1 कप पाण्यात उकळून थोडा वेळ उकळत ठेवावं आणि मग त्याचं पाणी बनवून ते सुद्धा आपण थोडा वेळ दिवसभर घेऊ शकतो. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आम्ही दाखवत आहोत, तो तुम्ही टिपून घ्या. त्यांचा पत्ता आहे श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, सदाशिव पेठ, बाजीराव रोड, पुणे. दूरध्वनी क्रमांक 020 244 30259, 095 95 81 0727, 080 873 47921. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला जरूर आवडेल. यासाठी आणि ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@gmail.com. सर, आपण जाता जाता पोट बिघडू नये म्हणून आयुर्वेद शास्त्र काय सांगतं? पहिल्यांदा म्हणजे आहार जो आहे तो भुकेपेक्षा 2 घास कमी खायला पाहिजे. वेळेवरती जेवण करायला पाहिजे. जेवणामध्ये पाणी घ्यायचं ते उकळून गार केलेलं घ्यायला पाहिजे. टीव्ही वगैरे बघत जेवायला नाही पाहिजे. अन्न चवून चवून खाल्लं जायला पाहिजे. ऋतूनुसार जेवण करायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर माफक प्रमाणामध्ये व्यायाम व्हायला पाहिजे. सूर्यनमस्कार वगैरे व्हायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्षारिष्टासारखं औषध जे आहे ते जेवण झाल्यानंतर लोकांनी घ्यायला पाहिजे. मन शांत ठेवून शिरोधारेसारखे प्रकार जे आहे ते वापरून किंवा पिच्छावस्थेसारखे प्रकार वापरून शरीरातले जे पोटाचे आजार आहेत ते घालवायला पाहिजे. निश्चित सर. आणि आपण आता एवढा उहापोह केला, मला सांगा आयुर्वेदिक चिकित्सेतील विशिष्ट पोटाच्या आजारांसाठी वापरणारा भाग कोणता असतो? त्याच्यामध्ये आता जसं म्हटलं तसं पिच्छावस्थी हे खूप उत्तम औषध आहे पोटाच्या अनेक आजारांसाठी. आणि नाभी किंवा बेंबीच्या चारी बाजूला 1-1 बोट अंतर सोडून त्या ठिकाणी अग्निकर्म किंवा जलौकाचरण जर केलं तर पोटाचे अनेक आजार जे आहे ते उत्तम पद्धतीने आयुर्वेद घालू शकतो. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. बरोबर. सर, थोडक्यात आपण पथ्य काय करावं पोटाच्या आजार म्हणजे काय गोष्टी खाव्यात ह्याचा उल्लेख करा. डाळीचे पदार्थ आहेत ते बंद करावेत. भात खाऊ नये. पालेभाज्या खाऊ नयेत. लोकांचा असा समज असं पोट त्यांनी साफ होतं, तसं नाहीये. फळभाज्या खाव्यात. भाकरी घ्यावी. गव्हाचा फुलका घ्यावा. मूग आणि तुरीचं वरण घ्यावं. मसाले जास्ती वापरू नयेत. हे जर घेतलं तर पोट युजली बिघडत नाही. आणि ह्याच्या बरोबरीने जर पालेभाज्या कधी घ्यायची प्रसंग आला तर त्या ताकामध्ये तयार करून घ्याव्या. भात खायचा प्रसंग आला तर तो तांदळाचा भात जो आहे तो भाजून तांदूळ मग करावा. आणि पाणी जे आहे त्याच्यातलं वारंवार काढावं. म्हणजे कुकरमध्ये हा भात न लावता बाहेर लावावा म्हणजे तो पचायला हलका होतो. कडधान्य घ्यायची असतील तर त्याला मोड न आणता ती भाजून घ्यावी. त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता घालावा आणि मग उसळी खाव्यात. शक्यतो रात्री उसळी खाऊ नयेत, भात खाऊ नयेत आणि पालेभाज्या खाऊ नयेत. आणि मगाशी सांगितलेलं अन्न आहे ते सकाळी घ्यावं. महत्वाचा भाग ह्याच्यापेक्षा जास्ती महत्वाचा म्हणजे पोट बिघडलेलं असताना 2 वेळा जेवायच्या ऐवजी एकदा जेवावं. एकदा अन्न पचायची जी ताकद आहे ती शरीरातला आजार काढण्यासाठी शरीर वापरू शकतो. निश्चितच सर, आज इतकी सुंदर माहिती मिळाली. आम्हाला पोटाचे आजार नेमके का होतात हे कळलं. त्याविषयी आपण जागरूकता निर्माण केली आणि याचबरोबर काय खावं काय खाऊ नये आणि आयुर्वेदीय चिकित्सा कशी असते हे सुद्धा फार सुंदररित्या तुम्ही समजावून सांगितलं. त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.